सर्व सुगवे सदस्यांना माझे आशीर्वाद. आपण आद्यकवी मुकुंदराज यांचे ग्रंथाचा अर्थ समजावून घेत आहोत. ग्रंथाचे नाव आहे परमामृत आणि यातला 9वा अध्याय आपला सुरू आहे. काल आपण 12 ओव्या यातल्या पूर्ण केल्या आणि आज 13वी ओवी आपण पाहू. म्हणूनी परतावे अभ्यंतरी, अभ्यास करावा ऐशिया परी, मग कल्पना अभ्यंतरी समरसोनी जाय. मागील 5-6 ओव्यांपासून कवी सतत समजावून सांगतायत की आपल्या बाहेर जाणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, बाहेरचे विचार आहेत, स्थूल विचार आहेत, त्यांना टाकून द्या असं समजावून सांगतायत. आणि त्याच अर्थाचा हा देखील श्लोक आहे किंवा ही ओवी आहे त्याच अर्थाची. म्हणून परतावे अभ्यंतरी, आपल्या स्वरूप दर्शनासाठी, आपलं ब्रह्मस्वरूप आपल्याला कळण्यासाठी आपण अभ्यंतरी म्हणजे आतमध्ये परतावे, म्हणजे चित्त जे आपलं बाहेर फिरतं आहे सारखं, चित्त जे याचा त्याचा विचार आपल्या मनामध्ये आणत आहे, त्याचा त्याग करून ते सोडून आणि आपण आतमध्ये परतलो पाहिजे. काल जसं सांगितलं तसं एकतर आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष देऊन किंवा आपल्या हृदयाकाशी आपल्या गुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन किंवा स्वतः गुरु महाराजांचं दर्शन घेऊन आणि तेथे दृष्टी आपली स्थिर करून, तेथे चित्त आपलं स्थिर करून, किंवा मग आपली जी षटचक्र सांगितली काल, त्या षटचक्रांवरती त्यापैकी कोणत्याही एका चक्रावर आपलं चित्त स्थिर करून आपण बाहेर जाणारी ज्या वृत्ती आहेत त्या थांबवाव्या आणि त्यांना अंतर्मुख करून घ्यावं असं सांगायचं आहे कवींना. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून परतावे अभ्यंतरी, आतमध्ये परत घ्या आपल्या वृत्ती ज्या बाहेर गेलेल्या आहेत त्या. अभ्यास करावा ऐशिया परी, आणि याचा तुम्ही निरंतर अभ्यास करा, कारण हे एका दिवसात होणे शक्य नाही. एका दिवसात मनामध्ये तुम्ही ध्यानाला बसलात आणि मनामध्ये खूप विचार आले तर एकाच दिवशी सगळे परतून आत येतील आणि तुमचं चित्त शांत होईल, एकाग्र होईल असं काही घडणार नाही. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि अभ्यास करावा ऐशिया परी असा हा अभ्यास करायचा. कोणता अभ्यास करायचा? बाहेर गेलेल्या वृत्ती आपल्या परत आत आणायच्या. तात्पर्य की विचार करणे बाहेरचा बंद करून आणि आतमध्ये एका ठिकाणी आपण आपलं लक्ष केंद्रित करायचं, आपलं चित्त केंद्रित करायचं, असा याचा अर्थ.
मग कल्पना अभ्यंतरी समरसोनी जाय. असं जर आपण केलं तर काय होईल की आपलं चित्त जे आहे मग हळूहळू हळूहळू आतमध्ये स्थिर होऊन जाईल आणि ध्यान आपलं लागायला लागेल, असं इथे कवी सांगतात. तर ध्यान लागण्यासाठी आपल्याला आपले विचार अंतर्मुख करून घ्यावे लागतील. आपल्याला इंट्रोव्हर्ट व्हावं लागेल. आपल्याला ही जी बाह्यकेंद्री वृत्ती आहे जी आहे आपली, ती थांबवून त्याला आपल्या सर्व वृत्तींना अंतर्मुख करून घ्यावं लागेल, असं इथे या ओवीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणून परतावे अभ्यंतरी, अभ्यास करावा ऐशिया परी, मग कल्पना अभ्यंतरी समरसोनी जाय. मग काय होईल की आतमध्ये जे आहे तुमचं चित्त समरस होऊन जाईल, असं कवी सांगतात. आता 14व्या ओवीकडे आपण येऊ. सोडून स्थूळ गती, ऐशी राहे अंतरस्थिती, तोवरी अभ्यास निगुती करावाची लागे. हे जे स्थूल सगळं जे पाहतो आहे आपण, स्थूल आणि सूक्ष्म यातला फरक आपण पाहिला. जे पंचमहाभूतात्मक आहे, स्थूल स्वरूप दिसत आहे, डोळ्यांनी दृश्य जे दिसत आहे ते स्थूल, तर ते सोडून द्यायचं आणि ते सोडून जे डोळ्यांनी दिसतं ते दृश्य, त्या वस्तू ज्या आहेत, ज्या नामरूपात्मक वस्तू आहे, कुठल्याही वस्तूला एक नाम असतं आणि एक रूप असतं. तर आपण ध्यानाला बसल्यानंतर हे नाम रूप सोडून द्यायचं, स्थूल वस्तू सोडून द्यायच्या. सोडून स्थूळ गती, ऐशिरा आहे अंतरस्थिती. तर चित्ताची गती या स्थूळ याच्यात काढून नामरूपात्मक स्थूल जे आहेत, पंचमहाभूतात्मक स्थूल जे आहे, त्यातली चित्ताची गती काढून घ्यायची आणि ती अंतरस्थिती करून घ्यायची, आतमध्ये वळवून घ्यायची. आतमध्ये कुठे वळवायची? ज्याचं आपण ध्यान करतो आहे. कोणाचं ध्यान करतो आहे आपण? आपल्या गुरूंचं किंवा एखाद्या देवाचं, किंवा मग आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष ठेवून, किंवा मग षटचक्रांवरती लक्ष ठेवून, किंवा हृदयाकाशी लक्ष ठेवून, जिथे कुठे तुम्ही एकाग्र व्हायची तुमची इच्छा असेल, जिथे तुम्ही सहज एकाग्र होऊ शकत असणार, एकाग्र होऊ शकाल, तिथेच आपण एकाग्र व्हायचा प्रयत्न करायचा आणि स्थूल गती ही सोडून द्यायची. जे दृश्य आहे ते टाकून द्यायचं, असं या ओवीचा अर्थ. आता आपण 15व्या ओवीकडे येऊ. 15वी ओवी. तेथे जे जे दृश्य स्फुरे, ते ते सोडून होई माघारे, ज्ञान स्वरूप निर्धारे आपण होईजे. आपण ध्यानाला बसल्यानंतर जसं विचार इकडे तिकडे जातात, आपले बाहेर जात असतात, मनामध्ये भलतं सलतं काही काही येत असतं, तसंच काही काही आठवत असतं आणि ते दृश्य रूपाने आपल्याला दिसत देखील असतं. आपण ध्यानाला बसलो आहोत, कधी एखादा पाहिलेला पिक्चर आठवतो, कधी एखादा पाहिलेला प्रसंग जुना आठवतो, कधी एखादी प्रेमाची गोष्ट आठवते, कधी कोणाशी भांडण झालेलं आठवतं आणि ते त्या दृश्याचं स्फुरण होतं. ध्यान करताना अशा त्या दृश्यांचं स्फुरण होतं. तर कवी इथे सांगतात, तेथे जे जे दृश्य स्फुरे, ते ते सोडून होय माघारे. ते सोडून द्या, ते सोडून आपलं चित्त माघारी घ्या किंवा परत घ्या. आणि हे जे दृश्य स्फुरतं ते माघारी कसं घ्यायचं? तर ज्ञान स्वरूप निर्धारे आपण होईजे. आपल्याला हे जे दृश्य आहे, हा सगळा भास आहे, आभास आहे, खोटा आहे, हे ज्ञान आपल्याला माहिती आहे. तर आपण ज्ञान स्वरूप होऊन, स्वतः ज्ञान आठवून किंवा ज्ञान स्वरूप होऊन
ते दृश्य जे स्फुरणार आहे त्याला माघारी टाकायचं आणि असं आपण स्वतःच ज्ञान स्वरूप होऊन जायचं, असा या 15व्या ओवीचा अर्थ आहे. परत एकदा सांगतो, तेथे जे जे दृश्य स्फुरे, म्हणजे आपण ध्यानाला बसलो आणि जे जे काही दृश्य आठवलं ते ते सोडून होय माघारे, ते ते सोडून द्या ते दृश्य, तिथून आपलं चित्त काढून घ्या आणि आपलं चित्त अंतरी लावा, असं म्हणणं आहे. ज्ञानस्वरूप निर्धारे, मग ते दृश्य जे स्फुरतं ते कसं करायचं, पण कसं ते दृश्य सोडून माघारी यायचं, तर ते त्या ज्ञानाचा विचार करायचा. आपण जे ज्ञान घेतलं आपल्या गुरुकडून की हे सर्व दृश्य आहे, यात सत्य नाही आहे, हा आभास आहे, असं समजून त्या दृश्यातलं मन काढून घ्यायचं, चित्त काढून घ्यायचं आणि परत यायचं आणि त्या ज्ञानस्वरूपाने त्याचा निर्धार करायचा. म्हणजे आपण देखील जे आहे त्या विचारांनी ज्ञानरूप होऊन जाऊ, असं या 15व्या ओवीचा अर्थ आहे. आता 16व्या ओवीत म्हणतात, देखणेची देखण्यावरी परतोन राहे जरी, तरी दृश्याकारा उरी कैसेनी होय. याचा जरा अर्थ समजावून घ्यावा लागेल आपल्याला. देखणेची देखण्यावरी, देखण्यावरी म्हणजे इथे हा द्रष्टा कोण आहे, जो पाहणारा आहे तो द्रष्टा आहे. ही त्रिपुटी आहे, एक द्रष्टा आहे, एक दृश्य आहे आणि एक दृष्टी आहे. आता देखण्याची देखण्यावरी इथे कवी असं म्हणतायत की जो द्रष्टा आहे त्याची दृष्टी जर परतून जी बाहेर जाते दृष्टी आणि बाहेरचं दृश्य पाहते, जो द्रष्टा असतो, जसा मी आहे किंवा तुम्ही आहात, तुम्ही बाहेरचं एखादं दृश्य पाहताय, ते कशाने पाहतात तुम्ही? ते दृश्य आपल्या दृष्टीने पाहतायत. ही दृष्टी बाहेर पाहण्याच्या ऐवजी कवी असं म्हणतात की ती तुमच्याकडेच पाहायला लागली. ती दृष्टी, तात्पर्य ती दृष्टी परत आली. देखण्याची देखण्यावरी, जो पाहतो त्याच्याकडेच ती दृष्टी परत आलेली आहे. परतोन राहे जरी, ती दृष्टी परत येऊन त्या द्रष्ट्यालाच पाहायला लागली परतून, तर काय होईल? द्रष्टा, दृश्य आणि दृष्टी ही त्रिपुटी आहे. दृष्टी जी बाहेर पाहण्यासाठी जाते ती परतून जर द्रष्टातच स्थिर झाली तर काय होईल? दृश्य उरणारच नाही. तरी दृश्याकारावरी कैसेनी होय. मग दृश्य कसं काय उरणार आहे? दृश्य राहणार नाही. थोडक्यात ही तिन्ही नष्ट होतील, त्रिपुटीच नष्ट होऊन जाईल. पाहणारा, दृष्टी आणि दृश्य. आता ती दृष्टी परत आल्यामुळे दृष्टीचा नाश झाला, दृश्याचाही नाश झाला आणि फक्त पाहणारा आणि म्हणजे द्रष्टा फक्त उरला, अशी स्थिती ध्यानामध्ये तयार होईल. तर हे आपल्या लक्षात आलं असेल. थोडं सुरुवात कठीण वाटते, पण आहे ओवी सोपी आहे, फार कठीण नाही आहे. देखण्याची देखण्यावरी, दृष्टीत जर परतून आली तर, देखण्यावरी पाहणाऱ्या, देखण्यावरी म्हणजे पाहणाऱ्यावरती, द्रष्ट्यावरती त्याची दृष्टीच परतली. जी बाहेर पाहत होती इतर दृश्य ती परतली आणि त्यालाच पाहायला लागली. परतो न राहे जरी, असं जर झालं तर मग काय होईल? ते दृश्यच उरणार नाही. तरी दृश्याकारावरी कैसेनी होय, असं 16व्या ओवीत समजावून सांगितलेलं आहे मुकुंदराज महाराजांनी. आणि आता आपण येऊ 17व्या ओवीवरती. साकारादी अवघे शून्य होय स्वभावे, तेथे आपण पहावे आत्मरूप. आता जे जे काही म्हणून साकार आहे, साकारादी आघवे, आघवे म्हणजे अवघे, जे जे काही आहे ते पूर्ण. साकारादी, साकारादी म्हणजे नाव रूप, आकार ज्याला आहे, रूप आहे म्हणजे आकार.
तर जेवढा काही म्हणून आकार दिसतो आहे आपल्या डोळ्यांनी, प्रत्येक वस्तूला एक आकार आहे, प्रत्येक वस्तूला एक रूप आहे आणि प्रत्येक वस्तूला एक नाम आहे आणि त्यालाच आपण सगुण म्हणतो. जी वस्तू नावरूपात्मक असते त्याला आपण सगुण म्हणतो. आणि आपण जसं पाहिलं की प्रत्येक हे दिसणारं जे सगुण आहे त्याच्या आतमध्ये जसं बीज असावं. आपण परवा एक उदाहरण घेतलं होतं की एवढा मोठा आम्रवृक्ष होतो आणि त्या आम्रवृक्षाचं कशापासून होतो, बीजापासून होतो. आणि ते बीज जर आपण आतमध्ये पाहिलं, फोडलं ते बीज आणि आतमध्ये पाहिलं तर काही दिसतं का आपल्याला आम्रवृक्ष? नाही, काहीही दिसत नाही, कुठलाही वृक्ष आणि काही दिसत नाही. तरी मात्र ते बीज एकदा पेरलं, आंब्याची कोय एकदा पेरली जमिनीमध्ये आणि पाणी घातलं तर आम्रवृक्ष तयार होतो आणि हळूहळू हळूहळू तो एवढा मोठा विशाल होतो की अनेकांना छाया देतो, फलं देतो, सावली सगळं देतो. तर तो त्या कोळीमधनं, आंब्याच्या बीजामधनं निघणारा जो वृक्ष आहे तो आंब्याच्या बीजात काही मात्र दिसत नाही, पण नाही त्यातनं निघतो. याचा अर्थ दिसत जरी नसलं तरी आम्रवृक्ष त्या बीजामध्ये नक्कीच आहे, त्या आंब्याच्या कोळीमध्ये आम्रवृक्ष हा नक्कीच आहे. तसंच काही नाहीपासनं ही सृष्टी तयार होते आणि ज्यापासून तयार होते ते काय आहे, निराकार आहे, दिसत नाही, निराकार आहे. त्याचा काही आकार सांगता येत नाही, त्याला काही नाव रूप काही नाही आहे. पण त्यातनं जे बाहेर पडणारा आहे ते काय आहे, साकार आहे. तो आम्रवृक्ष मात्र दिसतो आपल्याला, त्याचे आपल्याला फांद्या, पानं, फुलं, झाड सगळं काही दिसतं आपल्याला, म्हणून तो साकार आहे. आणि त्या जेव्हा त्या अव्यक्त स्थितीमध्ये त्या कोळीमध्ये जेव्हा तो आम्रवृक्ष असतो तेव्हा तो काय आहे, निराकार आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे असंच आहे. साकारादि आगवे शून्य होय स्वभावे. हे जे काही साकार दिसतं आहे आपल्याला ते खरं तर शून्यच आहे, ते तसं नाही आहे, तो केवळ भास आहे. तर हा त्याचा जो स्वभाव आहे तर शून्य होय स्वभावे, म्हणजे स्वभावाने, म्हणजे त्याची जी हे आहे, प्रकृती आहे दृश्याची, ती खोटी आहे, ते वास्तविक शून्यच आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तेथे आपण पाहावे आत्मरूप. आणि एकदा त्या साकाराचा जर त्याग आपण केला, कळलं की अरे अरे हे तर जे साकार दिसत आहे डोळ्यांनी, ध्यान करताना आपल्याला जे दृश्य दिसत आहे त्या दृश्यामध्ये जे नाव आणि आकार दिसत आहेत ते वास्तविक नाहीतच, असं म्हणून जे उरतं तेव्हा हा आकार किंवा साकार जे आहे हे दृश्य आहे, एकदा नष्ट झाल्यानंतर जे उरणार आहे तेच आत्मस्वरूप आहे, असं इथे कवी म्हणतात. साकारादी आगवे शून्य होय स्वभावे. तो साकार खरं तर नाही, शून्यच आहे स्वभावाने. आणि तो एकदा आपण बाजूला सारला, तो बाजूला सारला की काय दिसतं, मग आपल्याला दिसतं ते आपलं आत्मस्वरूप दिसतं, असं इथे. आणि महाराज सांगतायत, आपले मुकुंदराज महाराज इथे आपल्याला सांगतायत 17व्या ओवीमध्ये. आता आपण 18वी ओवी घेऊ. जैसे वाढलिया प्रलय नीर, नुरे काही आकार, अंतःकरणादी व्यवहार तैसा होय. आता इथे म्हणतायत प्रलय नीर. नीर म्हणजे पाणी, आपल्याला माहिती आहे नीर म्हणजे पाणी. आणि प्रलय नीर, तर जर प्रलय झाला, पाण्याचा प्रलय, आणि सर्व पृथ्वी, सर्व सृष्टीचा जो पृष्ठभाग आहे हा जर पाण्याखाली आला, कल्पना करा, एक कवीची ही कल्पना आहे. काय कल्पना आहे की प्रलय झालेला आहे, जलप्रलय झाला. प्रलय नीर म्हणजे जलप्रलय. आणि प्रलय होऊन काय झालं,
सर्वत्र पाणी 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 पाणीच आहे. आणि इथून तिथपर्यंत दृष्टी टाकली तरी पाणीच पाणी आहे. कुठेही तुम्हाला कोणताही आकार दिसत नाही आहे. घरं दारं जनावरं माणसं काय कशाचे जे जे काही आहे ते सगळं पाण्याच्या आतमध्ये बुडाल्यामुळे ते सगळे आकार नष्ट झालेले आहेत. नुरे काही आकार, ते आकार आणि ती नामं सगळी नष्ट झाली आहे. सर्वत्र इथून तिथपर्यंत आता या जलप्रलयामुळे फक्त पाणी 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 आणि पाणी दिसत आहे फक्त. जैसे वाढलिया प्रलय नीर नुरे काही आकार, काहीच आकार उरणार नाही. अंतःकरणादी व्यवहार तैसा होय. तसंच आपण एकदा आपलं चित्त एकाग्र झाल्यानंतर अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाचा देखील लय होऊन जातो, आपल्या स्वरूपामध्ये लय होऊन जातो. आणि मग अंतःकरणाचा व्यवहार जो आहे तो, जसे ते आकार उरलेले नाहीत तसं अंतःकरण देखील उरत नाही. म्हणजे काय उरत नाही? म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे जे अंतःकरण चतुष्टय आहे हे काही उरत नाही आहे. फक्त उरत आहे ते स्वरूप. अंतःकरणादी व्यवहार तैसा होय. कैसा होय? तर त्या प्रलयात जे आहे आणि बुडालेल्या सर्व आकारांप्रमाणे ह्या अंतःकरण देखील त्या स्वरूपाच्या प्रलयामध्ये विलीन होऊन जातं, लय होऊन जातं, असा याचा अर्थ घ्यायचा. आणि ही सोपी आहे ही ओवी आणि सर्वांना कळली असेल. जैसे वाढलिया प्रलय नीर नुरे काही आकार अंतःकरणादी व्यवहार तैसा होय. आता पुढची ओवी घेऊ. थोडा वेळ आहे आपल्याजवळ. जैसे कुर्मे आकुंचन केले कर चरण शिर अंतरी नेले मग आपणिया आपण उरले अखंडित. जसा कुर्म असतो, कुर्म म्हणजे कासव. कासवाने काय केलं? तुम्ही पाहिलं असेल कासवाला. कासव जेव्हा विहिरीमध्ये पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये नदीच्या पाण्यामध्ये पोहतो कासव, तेव्हा काय होतं? त्याची मान बाहेर असते, शिर बाहेर असतं, पाय बाहेर असतात आणि पायाने छानपैकी तो पोहत असतो पाण्यामध्ये. इतस्ततः इकडे तिकडे तो कासव आपल्या भक्ष्याच्या शोधामध्ये भटकत असतो. पण त्याला जर कुठे काही संकट आढळलं तर तो काय करतो? आपलं सर्व आतमध्ये घेऊन टाकतो, आपली सर्व इंद्रिये आतमध्ये घेऊन टाकतो. कोणती इंद्रिये? कर चरण शिर सगळं जे आहे हातपाय डोकं वगैरे आपलं आतमध्ये घेऊन टाकतो. आणि आतमध्ये घेऊन काय उरतं? मग आपण उरले अखंडित. मग काही नाही, तो एकटा तोच तो फक्त कासव राहतो बिना इंद्रियांचा. थोडक्यात इथे असं सांगायचं आहे की एकदा त्या स्वरूपात ध्यान करत असताना ते चित्त स्वरूपामध्ये एकदा लीन झालं की मग काही उरत नाही. फक्त तो अहम उरतो, जो मी आहे त्याचं मी पण फक्त उरतं, बाकी काहीही उरत नाही. अखंडित असं जे आहे ते आपणपण असतं किंवा मी पण असतं, तेवढंच फक्त ध्यानामध्ये उरतं आणि बाकी काहीही उरत नाही, असं सांगण्याचं तात्पर्य. जैसे कुर्मे आकुंचन केले, कुर्मे म्हणजे कासव. कासव जसा आकुंचन करून घेतो अवयवांना तसं. कर चरण शिर अंतरी नेले, सर्व अवयवात मध्ये घेतले. मग आपण उरले अखंडित. आणि मग तो एकटा अखंडित असा कासवच उरतो, असं या ओवीमध्ये सांगायचं आहे. आपल्या कवींना, आपले कवी पण आहेत आणि योगी पण आहेत मुकुंदराज, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी 100-150 वर्ष आधी झालेले आहेत. आणि पहिलं मराठी काव्य त्यांनी लिहिलं आणि म्हणून त्यांना आद्य कवी म्हणतात. तर त्यांच्या आता पुढच्या ओव्या आपण उद्या पाहू. उद्या 20वी ओवी पाहू. आज 19 ओव्या आपण पूर्ण केलेल्या आहे आणि इथे आपण थांबवू. सर्वांना माझे आशीर्वाद.